आता आपण मस्त वाला त्या रस्त्यावरून जाणार आहे जिकडून की आम्ही रस्ता 20 तारखेपर्यंत बनवणार आहे. आता ह्या पावसाच्या वेळेला काय म्हणून करतायत रस्ता? आले नवीन थूक थूक पट्टीवाला रस्ता बनवायसाठी दगडी 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 पहिल्या पावसामध्ये सगळं वाहून जाणार आणि मग फक्त दगडी राहणार आणि मग ते बाईकवाला पण चालवू नाही शकणार ना कोण चालवू शकणार. कशालाही ढोंग करतात काय माहित नाही. बनवायचा रस्ता सिमेंटचा रस्ता बनवायचा प्रॉपर एकदम ते नाही. हे काय आहे रोड आहे की मस्करी आहे? हे फक्त इलेक्शन आलंय ना म्हणून हे फक्त दिखावासाठी. ते पण इलेक्शन पर्यंत पण करणार नाही लोक काम असंच ठेवून जाणार आहेत. बघूया 20 तारीख पर्यंत नाही झालं तर वोट नाही द्यायचा. वोट नाही या लोकांना वोट नाही द्यायचं. आम्ही इकडे 6 वर्षापासून राहतोय. 1-2 वेळा रस्ता बनलाय. बाकीच्या वेळेला पूर्ण थूकपट्टी बनवली आहे. बनलाय ते पण थोडे दिवसच बनलाय आणि म्हणजे पाऊस आला की वाहून म्हणजे प्रॉपर वाहून जाणार रस्ता. हा जवळजवळ 3 वर्षापासून हा रस्ता असाच आहे. हा रस्ता बनलाच नाही. प्रत्येक वेळेला येतात बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनचं रॅबिट वगैरे टाकून निघून जातात. मुंबईचे लोक फक्त रस्ते मागतायत आणि हे लोक रस्ते पण देऊ शकले नाहीत. रस्ते तर आपल्याला दिसतात. आपल्या समोरच हे लोक माती वगैरे नुसती जाऊन टाकून येतात. विचार कर. ज्या गोष्टी आपल्याला दिसतच नाही त्याच्यात किती स्कॅम. एक्झॅक्टली. हे बघा हे रस्ते ह्यांचेच आहेत ना. ह्यांच्याच टाइम पिरियड मधले आहेत. म्हणजे हे रस्ते आपल्याला माहित आहे की इकडे खड्डे आहेत आणि हे लोकांना कन्सिडर पण करत नाहीत. अरे जावा राहायचं असेल तर राहा नाही तर नका राहू असं वोट मागायला सर्व असं हे लोक ट्रीट करतात. तर हे घाणेरडे क्वालिटीचे रस्ते बनवत आहेत. आम्ही सांगतोय आज व्हिडिओ 14 मे आहे. जवळजवळ 2 पाऊस पडले 2-3 पाऊस पडले की हा रस्ता वाहून जाणार आहे. इकडे पूर्ण रस्ता बनवायचा ऍक्टिंग चालू आहे. ही रस्ता नाही बनवत आहे. त्या एरियामध्ये जे लोक राहतात तिकडे तबेले आहेत. तिकडे लोक राहतात. त्या एरियामध्ये पूर्ण धूळ होऊन त्या लोकांना किती प्रकारचे रोग झाले असतील माहितीये का? अस्थमा झाला असेल, ब्रॉन्कायटिस वगैरे सगळं झालं असेल. त्या ॲनिमल्सला ब्रीथ करायला पण होत नसणार. आणि हे लोक तर मस्त एसी मध्ये जाऊन बसलेले असणार. हे लोक इकडे राहत पण नाही ना आणि येत पण नाही. यांना फरकच नाही पडत काय. त्याच रस्त्यावरून आले. लाज कशी वाटत नाही माहित नाही मला. कसे त्याच रस्त्यावरून येतात आणि म्हणजे वोट पण मागतात की आम्ही हा 20 तारखेपर्यंत हा रस्ता बनवणार. 20 तारीख पर्यंत प्रचाराला यायला त्यांना लागेल ना म्हणून तोपर्यंत तरी बस एक्झॅक्टली बरोबर बोलली. नाहीतर एवढे त्रास बरोबर एकदम बरोबर बोलली. एकदम बरोबर. फक्त प्रचारासाठी यायच्यासाठी त्यांच्यासाठी ते लोक रस्ता बनवत आहेत. 20 तारीख झाली की पाऊस पडणार आणि मग रस्ता वाहून जाणार. मग नंतर कशाला आपण येतोय? नंतर कशाला येणार आहे परत 5 वर्ष काय? परत 5 वर्ष तर काय बघायला नको. कोण कोण म्हातारे लोक उभे राहतात 70-75 आणि ते मस्त मग 5 वर्ष काही कामं नाही करत. त्याला माहित आहे मेडिकल कंडिशन्स आहेत तर त्यांना तिकीटच नाही द्यायला पाहिजे ना. उद्धव साहेब तुम्ही पण तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे ना. अशा लोकांना तिकीटच नाही द्यायची. आपण अशी सिलेक्ट करायची लोक जे लोकांसाठी चांगलं करतील, स्वतःसाठी नाही. आजच्या टायमाला लोकांना चांगला माणूस पाहिजे आणि चांगला माणूस दिसतच नाही कुठे काय. अजून एक दाखवतो. हा रस्ता जवळजवळ 2 महिन्या आधी बनवलाय. ओके. ह्याच्या जर हा रस्ता बनवायचा आहे सिमेंटचा बघ जरा तर तुम्हाला काय काय गोष्टीचा काळजी घ्यायला लागणार की बाबा इकडे प्रॉपर वायरिंग झाली पाहिजे, गॅस लाईन वगैरे बरोबर झाली पाहिजे. सगळं आधी तुम्ही करून घेणार ना. पण हे सगळं न करता आधीच रस्ता बनवलेला आहे आणि थोड्या दिवसांनी परत खड्डे खणणार का? कारण तुम्हाला लोकांच्या पैशाची तर काय पडलेली नाही. तुम्हाला काय फुकट भेटतात पैसे? लोक टॅक्स भरतात. फुकट टॅक्स येतो ना त्यांना. हा बघा इकडे खड्डा बनवून टाकलाय. सोन्यासारख्या सिमेंटचा रस्ता बनवला. जवळजवळ तेवढ्या एरियामध्येच लाखो रुपये गेले असतील बनवायला आणि ते पैसे काय फुकट. बघा. आणि त्याचा त्रास कोणाला होत आहे? तुम्हाला नाही होत आहे. जे लोक ट्रॅव्हल करतात ना, कामाला जातात, त्या लोकांना होतो. पॉलिटिशियन तर आपल्या घरी बसलेले आहेत. बघा दिसला ना खड्डा. अशी परिस्थिती आहे. तुमची मॅनेजमेंट अशी आहे. तुमचं इन्व्हेस्टिगेशनच होत नाही कुठच्या गोष्टीवर. आम्ही सीट बेल्ट घालत नाही, आम्ही हेल्मेट घालत नाही,
आम्ही काय पेपर बनवले नाही ते लगेच फाईन मारायला रात्रीचे उभे असता तुम्ही लोक. तुम्हाला फाईन मारायला कोण उभं राहणार आहे? हा, तुम्हाला कोण पकडणार? तुमच्या अगेन्स्ट कोण टाकणार केसेस? तुमच्या अगेन्स्ट ऍक्शन कोण घेणार? तुम्ही लोक तर काय करत नाही लोकांसाठी. तुम्ही लोक तर बिंदास लोकांसाठी असे घाणेरडे रस्ते बनवताय. पैसे तर घेताय, पूर्ण क्वालिटी कोण देणार? लोकांना कचरा समजलेला आहे, समजलं ना? हे तर आपण मुंबईमध्ये राहून अशी हालत आहे, विचार कर. गावी जे राहतात ना, कुठे दुसरीकडे राहत असतील ना, त्यांची तर काय अवकादच नाही. त्यांना तर काय बोलायचा हक्कच नाही ठेवलेला आहे. मला तर वाटते त्यांना तर बेसिक गोष्टी पण नसतील. मला वाटते पाणी वगैरे पण बरोबर भेटत नसेल त्यांना. सगळ्याची वाट लावून ठेवली आहे. चांगले लोक पुढे आले पाहिजे, चांगल्या लोकांना मतं द्यायला पाहिजे, चांगल्या लोकांना सपोर्ट करायला पाहिजे. चांगले लोक शोधायचे कुठून? समाजात असतात लोक चांगले, समजलं? हे तुम्ही देणार पैसेवाल्याला सीट डिरेक्टली, तर असंच होणार आहे ना. लोकांना 500 रुपये 1000 रुपये देऊन गर्दी गोळा करायची. बायका पण येतात वेगवेगळ्या कलरच्या साड्या घालून 500-1000 रुपयासाठी. एक पुलाव, एक 500ची नोट, बिर्याणी, बस झालं, पोट भरलं. त्या 500 रुपयासाठी तुम्ही लोकांना वोट करता? तुम्हाला अक्कल असेल ना, जरा समज असेल ना, तर तुम्ही विचार कराल ना, तर तुम्हाला कळेल त्या एका वोटची किंमत किती आहे. एका रॉंग माणसाला वोट करणार ना. जे लोक 500 रुपयासाठी जातात त्यांचे इन्कम नाहीये म्हणून ते जातात. चला काय बाकी तर काय जिंकून आल्यावर काय मिळणार नाहीये. तर एक्झॅक्टली. ऍटलीस्ट ते 500 रुपये तरी घेऊ. मला तर असं वाटतं त्यांना नसतील करत, पण जाऊ दे, आता गरजेला 500 रुपये तरी मिळत आहे तर म्हणून ते घेत असतील. असं रॉंग आहे ना. पण जरी ते नाही गेले तरी कोण ना कोणतरी निवडून येणारच आहे ना. प्रचाराला जरी गेले तरी काय असं गरज नाही की बाबा ह्यांच्या प्रचाराला गेले म्हणजे ह्यालाच vote अरे पण करणार त्याचा आहे. इन्फ्लुएन्स होतो लोकांवर. लोकांना अरे गर्दी याची आहे, मोदीजींची गर्दी आहे तर मोदींना वोट करा. उद्धव साहेबांच्या असं वाटत नाही. मीटिंगला गर्दी आहे तर उद्धव साहेबांना करा. राज साहेबांच्या मीटिंगला गर्दी आहे, चला राज साहेबांना करा. राज साहेब काय बोलतात वा. आता परत ते बीजेपीलाच सपोर्ट करतात ना शकुली. हो. राज हा. परत बीजेपीला सपोर्ट करतात. विचार करा. म्हणजे काय 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 नाही बोलले आहेत त्या मोदीला, आणि परत मोदीजींना सपोर्ट करतायत. वा, म्हणजे मस्करीच चालू आहे. लोकांबरोबर मस्करी चालू आहे लिटरली. सपोर्ट करायचा तो करायचा कोणाला? विश्वास ठेवायचा कोणावर? एका माणसावर पण विश्वास नाही ठेवू शकत. बघा, कोणाला वोट करायचं असेल करा, विचार करा आणि वोट करा. असं एका लाठेला वोट करू नका. हा, ह्याची लाट आहे ह्याला वोट करा असं नाही. तुमच्या एरियामध्ये जो काम करेल त्या माणसालाच वोट द्या, नाहीतर नोटा दाबा. कारण तुमचं वोट खरोखर किमती आहे. आय नो की इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये वगैरे इन्व्हेस्टमेंट होते आहे, पण ते मिसमॅनेज्ड आहे. सगळी गोष्ट मिसमॅनेज्ड आहे. अजिबात काय विचार करून करत नाही. युअर इंडियन कन्झ्युमर एक इन्फ्लुएन्सर आहे, भरपूर वर्षापासून म्हणजे तो व्हिडिओज वगैरे तो दाखवत होता परवा. घाटकोपरला प्लास्टिकची झाडं लावली आहेत. काय म्हणून प्लास्टिकच्या झाडांचा अर्थ काय? गरज काय त्या प्लास्टिकच्या झाडांची? अरे मागे ते माहित आहे लाइटिंग केलेल्या सगळीकडे, सगळ्या गेल्या G20 प्रोजेक्ट साठी. काही गरज नव्हती त्या सगळ्या गोष्टींची. त्यापेक्षा ज्या एरियामध्ये लाईट्स नाहीये, इलेक्ट्रिसिटी नाहीये, तिथे त्यांनी काहीतरी केलं असतं तर यूज तरी झालं असतं त्याचा. अरे जवार सारखं गाव आहे जिकडे लोकांना पाणी नाही मिळत, त्या खायला वगैरे नाही, लोक भुकेली राहतात. ते लोक 5-5, 6-6, 10-10 किलोमीटर लांब जाऊन डोंगरावर एक भांड पाणी घेऊन जातात माहिती आहे. अजून पण आजच्या टायमाला टायर फाटले, नवीन टायर. अरे गाडी तर जाऊ दे, पण जी माणसं चालत जातात ना त्यांची काय हालत असते. बाजूने गाड्या गेल्या ना की त्यांची हालत बघायची. बिचाऱ्यांना म्हणजे कपडे खराब ना, तोंडावर रुमाल घेऊन चालावं लागतं. येस. चालताना आणि डोळ्यावर वगैरे चष्मा असेल तर- पापणीवर वगैरे केसांमध्ये वगैरे पूर्ण माती असते. माती. एक्झॅक्टली. वेनसडे पिक्चर बघितलंयस? मला द वेनसडे, आठवत नसीरुद्दीन शाहचा वेनसडे. पाकिस्तानवरून पाठवलेले टेररिस्ट असतात ना, अजमल कसाब वगैरे, त्यांच्यापेक्षा मोठे टेररिस्ट आहेत ते कंट्रीज आहे. माहिती तुला? हे लोक रिअल टेररिस्ट आहेत. तू विचार कर, कालचा तो बॅनर एवढा मोठा होर्डिंग जो पडला घाटकोपर मध्ये, तो इल्लीगल होता. ओके, म्हणजे जवळजवळ 50 फूटचा
असा 50 काय 100-150 फूटचा तो बॅनर होता, तो पडला आणि तो इलिगल होता. म्हणजे विचार कर तो किती पैसे खात होते त्या अरे बॅनरच्या किती मागे. पैसे गेल्यात माहिती होर्डिंग. तेव्हा त्याच्यामध्ये आता किती लोक मेली. त्यांचा काय गुन्हा होता ग? हा, त्यांचा काय गुन्हा होता? लोक बोलतील नशीब आहे तुमचं, ते नशीबवाले होते ते लोक मेले. विचार करा, जर तुमचा कोणतरी प्रेमळ माणूस, म्हणजे तुमचा कोणतरी जवळचा माणूस जर त्याच्या खाली असता, तर मग तुमची काय हालत झाली असती. आणि किती रुपये डिक्लेअर केले माहिती आहे त्या लोकांना? 5 लाख रुपीज. कोणाच्या तरी लापरवाहीमुळे पण अशा कोणाचा लोकांना जीव पुढे तरी गेला. चान्स नाही मिळाला पाहिजे ना काय करायला. काय त्यांचा गुन्हा होता? हा, त्यांचा सोड, त्यांच्या फॅमिलीचा काय गुन्हा होता? कोणतरी जो असेल, जो त्याचा एकटा ब्रेड विनर असेल, तर मग काय करणार? त्याची फॅमिली काय करणार? 5 लाख रुपये घेऊन त्यांचे आयुष्य जगणार आहे का? संपणार? हा, हे सगळं कोण कोण बघणार? कोणत्याच मीडिया चॅनलने बरोबर दाखवलं नसेल. फक्त सँडस्टॉर्म आला असं दाखवलं असेल, मुंबई में आया सँडस्टॉर्म, हे सगळं दाखवलं असेल. किती प्रॉब्लेम झाला, कशामुळे झाला, इलिगल होतं, हे होतं, ते होतं, ते सगळं की एक्सपोज नाही करणार ते लोक, काही सांगणार नाही. हे सगळं म्हणजे लोक किडे मकोडे आहेत ऍक्च्युली, किडे मकोडे. आपण सगळे मच्छर, कचरासारखे ट्रीट करतायत हे लोक आपल्याला.